आज मी बनवले होते गुलगुले किंवा गोड भजीसुद्धा म्हणू शकता। पावसाळ्यामध्ये कांदा भजीबरोबरच हे गुलगुलेसुद्धा कधीकधी बनवते मी। आमच्या लहानपणी कांदा भजी एवढी काही जास्त आम्हाला आवडायची नाही मुलांना, म्हणून मग आई अशा प्रकारे ही गोड भजी बनवायची। खूप टेस्टी होतात। चला बघूया रेसिपी। तर त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि एका भांड्यामध्ये हा गूळ घातला, त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घातलं आणि आता गूळ चांगला विरघळवून घ्यायचा। खूप सोपी रेसिपी आहे पण तेवढीच टेस्टी लागते। आता गूळ विरघळवून झाला की एका चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे गुळामध्ये काही खडे कचरा असेल तर चाळणीवर अडकतो। आता इथे हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि मोठे 2 चमचे रवा घालणार आहे। रवा घातल्यामुळं गुलगुले आतल्या साईडने छान जाळीदार होतात। आणि आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप पावडर घातली। थोडंसं मीठ घातलं चव बॅलन्स व्हावी म्हणून आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे थोडंसं गुठळ्या होतात किंवा मग वेळ लागतो मिक्स करायला, पण गुठळ्या न होऊ देता मिक्स करायचं। लागेल तसं याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। आता बघा याच्यात थोड्याफार गुठळ्या झाल्यात तर त्या हाताने अशा प्रकारे फोडून छान एकजीव हे मिश्रण तयार केलं आणि याच्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनटं साईडला ठेवून दिलं, रवा छान भिजून फुलून येतो म्हणून। आता 5-7 मिनिटानंतर याच्यामध्ये खाण्याचा सोडा घातला चिमूटभर आणि चांगलं मिक्स करून घेतलं। खाण्याचा सोडा नक्की घाला, याच्यामुळे छान हलके जाळीदार होतात गुलगुले आणि तळतेवेळीसुद्धा अगदी टम्म फुगतात, त्याच्यामुळं खाण्याचा सोडा नक्की घाला। आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि तेलही चांगलं गरम झाले। खूप जास्त पातळ मिश्रण बनवायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट बनवायचं नाही। आता गव्हाचं पीठ चिकट असतं, त्याच्यामुळं चमच्याने हे मिश्रण काही तेलामध्ये सोडता येत नाही, म्हणून मग मी अशा प्रकारे हातानेच हे मिश्रण तेलामध्ये सोडते आणि छान असे इथे गुलगुले तळून घ्यायचे। हे गुलगुले थोडेसे लालसर रंगावरती तळायचे, म्हणजे छान टेस्टी लागतात। बघा कसे टम्म फुगून आलेले आहेत। असे टम्म फुगले की आतल्या साईडने छान हलके जाळीदार होतात आणि गॅसच्या स्लो टू मीडियम फ्लेमवरती तळायचे। आतल्या साईडने पण छान तळले पाहिजे, कच्चं राहायला नको पीठ। बघा अशा लालसर रंगावरती गुलगुले तळायचे आहेत आणि आता हे गुलगुले तळून झालेले आहेत, काढून घेतले। बघा किती टम्म फुगलेले आहेत ते। आता बाकीचे गुलगुले पण अशाच पद्धतीने बनवणार आहे। बघा किती सोपी रेसिपी आहे। पावसाळ्यात आपण कांदा भजी, मूग डाळीची भजी किंवा वडे बनवतो वेगवेगळ्या डाळींचे, त्याचप्रमाणे हे गुलगुलेसुद्धा तुम्ही पावसाळ्यात बनवून बघा। एकदम टेस्टी लागतात, गरमागरम असते वेळी किंवा गार झाल्यावर सुद्धा छान लागतात चवीला। गोड असल्यामुळं लहान मुलांनासुद्धा आवडतील किंवा ज्यांना कांदा भजी आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे गुलगुले एक चांगला पर्याय आहे। तर इथे सगळे गुलगुले तळून झालेले आहेत आणि कसे टम्म फुगलेले आहेत बघा। आता एक तोडूनसुद्धा दाखवते, आतल्या साईडने मस्त जाळीदार झालेला आहे बघा। गुलगुला छान टम्म फुगून आला तेलामध्ये की आतल्या साईडने पोकळ आणि जाळीदार होतो। बघा मस्त जाळी आली आहे आणि आतपर्यंत तेलात तळल्यामुळं शिजलंसुद्धा गेलं आहे। चला तर मग या पावसाळ्यात कांदा भजी किंवा मिक्स डाळीचे वडे या पदार्थांबरोबर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे सोपे गुलगुले बनवून बघा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।